नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 15 ऑगस्ट 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि विद्यार्थी मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करणार आहोत। आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुषांच्या खुल्या स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकून कोणत्या भारतीय सर्फरने इतिहास रचलेला आहे? तर रमेश बुहिदाळ यांनी। यानंतर कोणत्या राज्यामध्ये पुनौरा धाम येथे देवी सीतामातेला समर्पित मंदिर बांधले जाणार आहे? तर बिहार यानंतर पुढील प्रश्न पाहणार आहोत। तर 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान 25वे शांघाय शिखर परिषद 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येत आहे? तर चीन या देशामध्ये। यानंतर अलीकडेच अगल विलाक्कू नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर तामिळनाडू। यानंतर फिफाने महिलांसाठी आपल्या भारतातील पहिली प्रतिभा अकादमी कोठे उघडलेली आहे? तर हैदराबाद मध्ये। यानंतर दरवर्षी जागतिक अवयव दान दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर तो 13 ऑगस्ट रोजी। यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय कर प्रणालीला आधुनिक बनवण्यासाठी कोणता नवीन कायदा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पारित झाला? तर आयकर अधिनियम 2025 हा। यानंतर पुढील प्रश्न, 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान मध्य प्रदेशमध्ये प्रत्येक घरामध्ये राष्ट्रीय ध्वज लावण्यासाठी कोणता अभियान सुरू केलेले आहे? तर हर घर तिरंगा हे अभियान। यानंतर रघुजी भोसले प्रथमची कोणती ऐतिहासिक वस्तू 18 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या भारतामध्ये परत येणार आहे? तर तलवार। यानंतर 13 ऑगस्ट 2025 पासून कोणत्या राज्यामध्ये पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली? तर मणिपूर या। यानंतर शेवटचा प्रश्न आपला कालचा होता 11वा। तर सुप्रीम कोर्टाने दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत काय आदेश दिलेला आहे? तर सुरक्षित ठिकाणी पाठवणे असा आदेश दिलेला आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे सर्वजण वळणार आहोत आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, तर प्रो गोविंदा लीग 2025 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, नागपूर निंजाज या संघाने जिंकलेले आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर नागपूर निंजाज यांनी प्रो गोविंदा लीग 2025 मध्ये विजेतेपद पटकावले। तर ही लीग आपल्या भारतातल्या कुस्ती प्रकारामधील खेळाडूंसाठी महत्त्वाची एक स्पर्धा आहे। तर या विजयानं महाराष्ट्र राज्यासाठी गौरवाची बाब देखील ठरलेली आहे। तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे, तर प्रो गोविंदा लीग ही आपल्या भारतातील कुस्ती ॲथलेटिक एक स्पर्धा आहे आणि प्रथम स्पर्धा केव्हा सुरू झाली? तर 2018 मध्ये। आणि मुख्य उद्देश काय आहे या स्पर्धेचा? तर युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे असा। यानंतर पुढील प्रश्न, तर 15व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद 2025 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हॉकी पंजाबने जिंकले आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर पंजाबच्या मुलांनी 15व्या सब ज्युनियर हॉकी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विजेतेपद नुकतेच जिंकले आहे। तर हा विजय राज्यातील हॉकी प्रशिक्षण केंद्राच्या मेहनतीचे फलित आहे। तर आपल्या भारतामध्ये हॉकी हा पारंपरिक खेळ असून युवकांच्या संघासाठी राष्ट्रीय स्तरावर हे महत्त्वाचे मानले जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊया। तर स्थापना केव्हा झाली? तर 2009 मध्ये आणि मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा, तर अलीकडेच कोणत्या देशाने डार्क ईगल हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अमेरिका या। कोणत्या? तर अमेरिका या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर अमेरिकेने अलीकडेच डार्क ईगल नावाच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केलेली आहे। तर ही प्रणाली अतिशय वेगाने माक 5+ अचूक अंतरावर शत्रूच्या लक्ष्याला साधणारी आहे। तर यामुळे जागतिक संरक्षण तंत्रज्ञानामध्ये अमेरिकेला बल प्राप्त झालेले आहे। ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा। यानंतर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहून घेऊया। तर हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तर माक 5+ वेगाने प्रवास करणारे एक शस्त्र आहे। तर मुख्य वैशिष्ट्य काय आहे याचे? तर अतिशय वेगवान, उच्च अचूकता आणि रडारसाठी कठीण।
यानंतर पुढील प्रश्न आहे आपला चौथा. तर ड्रोनसाठी पोर्टेबल क्वांटम सेन्सर कोणत्या भारतीय संस्थेने विकसित केले आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी IIT बॉम्बे या. कोणत्या? तर IIT बॉम्बे या. तर यानंतर IIT बॉम्बेने ड्रोनसाठी पोर्टेबल क्वांटम सेन्सर विकसित केले आहे. तर यामुळे ड्रोनना हवेत नेव्हिगेट करताना अधिक अचूकता मिळते आणि GPS नसलेल्या प्रदेशातही सुरक्षित उड्डाण करता येते. तर हे संशोधन भारतीय तंत्रज्ञानामध्ये एक नवीन माइलस्टोन आहे. यानंतर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे. तर IIT बॉम्बेची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली. मुख्यालय मुंबई महाराष्ट्र आणि प्रमुख कार्य काय आहे याचे? तर विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन आणि तंत्रज्ञान विकास. यानंतर पुढील प्रश्न. 15 ऑगस्ट 2025 रोजी भारत स्वतःचा कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्नाचे उत्तर पाहण्याच्या अगोदर खूप महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 100 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 100 लाईक. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर 100 लाईक पूर्ण करा. आणि मी तुमच्यासाठी स्पेशली शेवटी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील देत असतो. त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर याचे उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन बी 79 वा. कितवा? तर 79 वा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताने 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळवले होते आणि 1947 पासून 2025 पर्यंतच्या वर्षाचा हिशोब केल्यास हा 79 वा स्वातंत्र्य दिवस ठरतो. तर हा दिवस संपूर्ण देशभर ध्वजारोहण, परेड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्रम यांच्यासह साजरा केला जात असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक नागरिकासाठी हा दिवस स्वातंत्र्याची महती आणि त्यासाठी झालेल्या संघर्षाची आठवण आहे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे. तर विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारताचा राष्ट्रीय सुट्ट्यांचा दिवस आहे आणि प्रत्येक वर्षी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवत असतात. तर हा दिवस देशभर सरकारी व शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष कार्यक्रमांसाठी ओळखला देखील जातो. यानंतर पुढील प्रश्न. आपल्या भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज कोणते ठरलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न. तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए ते ठरले आहे 7 नवरी. कोणते? तर 7 नवरी. ठीक आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 7 नवरी गावाला आपल्या भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज म्हणून घोषित केले आहे. तर येथे डिजिटल तंत्रज्ञान, स्मार्ट कृषी, जलव्यवस्थापन आणि कनेक्टिव्हिटीसाठी अत्याधुनिक सुविधा राबविण्यात आलेल्या आहेत. तर या योजनेमुळे तर ग्रामीण विकासाच्या दिशेने महत्त्वाची पायरी देखील उचलली जात आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिकचे मुद्दे. तर स्मार्ट व्हिलेज म्हणजे ग्रामीण भागातील तंत्रज्ञान आधारित विकासाचे एक केंद्र आहे आणि मुख्य उद्देश काय आहे याचा? तर डिजिटल साक्षरता, आधुनिक सुविधा आणि पर्यावरणीय शाश्वतता याचे हे मुख्य उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न 7वा असणार आहे. तर भारतातील ॲनिमल स्टेम सेल बायो बँकेचे उद्घाटन कोठे झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हैदराबाद मध्ये करण्यात आले आहे. कोठे? तर हैदराबाद मध्ये करण्यात आले. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, हैदराबाद मध्ये आपल्या भारतातील पहिले ॲनिमल स्टेम सेल बायो बँकेचे उद्घाटन करण्यात आले. तर यामध्ये पशूंच्या आरोग्य सुरक्षेसाठी स्टेम सेल संग्रहित केले जातील. तर हे जैव संशोधन आणि पशुसंवर्धनाच्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वपूर्ण एक पाऊल आहे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे. तर स्टेम सेल बायो बँक तर जीवविज्ञानातील पेशींचे एक संग्रहण केंद्र आहे. तर उद्देश काय आहे याचा? तर पशूंसाठी उपचार, संशोधन व संवर्धन. यानंतर पुढील प्रश्न. सिक्कीम मध्ये अलीकडेच साजरी होणारा तेंडोक लोरम फाट हा सण कोणत्या समुदायाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तो आहे लेप्चा या समुदायाशी. कोणत्या? तर लेप्चा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, सिक्कीम मधील लेप्चा समुदाय तेंडोक लोरम फाट हा पारंपरिक सण साजरा करतो. तर हा सण स्थानिक शेतकरी, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध खूप आहे. तर यामध्ये देवत्व, उत्सव आणि सामाजिक एकतेला खूप महत्त्व देखील दिले जाते. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे. तर
तर विद्यार्थी मित्रांनो, सिक्कीम कोठे येते? तर उत्तर पूर्व भारतातील एक सिक्कीम राज्य आहे आणि मुख्य समुदाय तर लेप्चा, भुटिया आणि नेवारी व शेर्पा. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर दरवर्षी जागतिक जैव इंधन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपला राहिला होता म्हणून आज घेतलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 10 ऑगस्ट रोजी. केव्हा? तर 10 ऑगस्ट रोजी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक जैव इंधन दिवस 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. तर याचा मुख्य उद्देश आहे नूतन आणि शाश्वत इंधनाचा प्रचार करणे व पर्यावरणीय संवर्धनाकडे लक्ष देणे आणि जैव इंधन हे जीव वायू उत्सर्जन कमी करून प्रदूषण नियंत्रणामध्ये मदत करते. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे. तर जागतिक दिवस पर्यावरण व शाश्वत विकासासाठी जागरूकता निर्माण करतो आणि याचे उद्देश आहे नवीनीकरणीय इंधनाचा प्रचार, प्रदूषण कमी करणे असे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला. तर इंडियन ओपन 2025 वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर कांस्य स्पर्धेमध्ये कोणत्या भारतीय महिला खेळाडूने नुकतेच सुवर्ण पदक मिळवले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अन्नू राणी यांनी. कोणी? तर अन्नू राणी यांनी. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अन्नू राणीने इंडियन ओपन 2025 वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर कांस्य स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. तर पोलंडमधील या स्पर्धेमध्ये महिलांच्या भालाफेक स्पर्धेत तिच्या यशामुळे आपल्या भारताच्या ॲथलेटिक्स क्षेत्राला मोठा गौरव मिळालेला आहे. तर याविषयी स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. तर अन्नू राणी या भारतीय भालाफेकपटू आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची यांची कामगिरी कोणती आहे? तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या भारतासाठी सुवर्ण पदक विजेते आहेत या. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर प्रश्न असा आहे, कोणत्या राज्यामध्ये पुनौरा धाम येथे देवी सीता मातेला समर्पित मंदिर बांधले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करा. किती आहे? तर फक्त 100 लाईक आहे. आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.